सह्याद्रीच्या कडाकपारीत वसलेले स्वयंभू श्री मार्लेश्वरचे जागृत देवस्थान पहिल्या श्रावणी सोमवारी भक्तिपूर्ण वातावरणात भाविकांनी गजबजून गेले। चोहीकडे शिवहरा शिवहराचा जयघोष आसमंतात निनादत होता। चारही बाजूला धबधब्यांचा नैसर्गिक आवाज आणि पावसाची रिमझिम परिसरात अलौकिक नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन देत होती। भाविकांना भुरळ घालणारा व नवसाला पावणारा श्री क्षेत्र मार्लेश्वरचा अवघा परिसर भक्तिपूर्ण वातावरणात डुंबून गेला होता। मुरादपूर, पाडगाव आदी गावांतून आलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांचा टाळ मृदुंगाच्या निनादात सुरू असलेला गजर रोमारोमान श्री मार्लेश्वरच्या भक्तीचा भावपूर्ण रस ओसंडून वाहताना दिसला। आज श्रावणातला पहिला सोमवार दिनांक 28 जुलै। आज पहिला सोमवार असल्यामुळे आज लांबून भाविक आज दर्शनासाठी मार्लेश्वरला इथे आलेले आहेत। तसं पहिला सर्वांना जय हरी। आज सतनाम वारकरी संप्रदाय आणि संगमेश्वर तालुका संपूर्ण वारकरी संप्रदाय आम्ही प्रतिवर्षी इथे मार्लेश्वरला दिंडी काढतो आणि त्या पायी दिंडीसाठी आम्ही समस्त वारकरी आज इथे अबाल वृद्ध म्हातारी माणसं सुद्धा आम्ही गजर करत भजन करत इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। जय हरी माऊली। आज आमचे गायकर महाराज या मुरादपुरामध्ये एक संत होऊन गेले। त्यांनी 9 सालामध्ये ही परंपरा चालू केली दिंडीची। सर्व वारकरी आम्ही या ठिकाणी संप्रदाय आमच्या वारकरी संप्रदाय आणि सर्व मिळून आम्ही त्यात आयंदा गेली 2 वर्ष संगमेश्वर तालुका हे सगळा वारकरी संप्रदाय एक होऊन आम्ही ही दिंडी आनंदामध्ये काढत आहोत। असंख्य भाविकांनी श्री मार्लेश्वराकडे नवस फेडले आणि देवा पुढच्या वर्षी पण अशाच आनंदात येण्यासाठी आम्हाला शक्ती आणि बळ दे अशी प्रार्थना केली। प्रत्येक भाविक श्री मार्लेश्वरच्या चरणी लीन झालेला दिसून आलाय। यावर्षी पश्चिम महाराष्ट्रातून तसेच कोकणातून आलेल्या भाविकांच्या आगमनाने पूर्ण परिसर भक्तिपूर्ण वातावरणात दंग झालेला दिसून आलाय। श्रावण सोमवारी श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे लांबून असे भाविक आलेले आहेत। कुठून आलात? मी आणि माझी फॅमिली सातारामधून आलोय। आम्हाला खूप दिवस झालं मार्लेश्वरचं दर्शन पण घ्यायचं होतं। ती आज इच्छा पूर्ण झाली। आज श्रावणी सोमवारातला पहिला सोमवार आहे, त्यामुळे आम्हाला खूप प्रसन्न पण वाटलं। नेचर पण छान आहे आणि खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली माझ्या फॅमिलीची। मी देवरुखहून आले। म्हणजे इथे येण्याचं प्रयोजन दरवर्षी असतं की कसं असतं? हो, आम्ही दरवर्षी श्रावण सोमवारी मार्लेश्वरला नेहमी येतो। इथे येऊन कसं वाटतं? खूप छान। इथे निसर्ग पण छान आहे आणि मार्लेश्वर आमचं दैवतच आहे। हर 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 हर। कुठून आलात आणि एवढ्या छोट्या बाळाला घेऊन आलाय? आम्ही चिपळूणवरून आलो आहे। आमच्या बाळाचं पहिलं दर्शन आहे, त्यासाठी आम्ही मार्लेश्वरला आलो। तुम्ही काय सांगाल? हां, बाळाला आत्ता 4था महिना पूर्ण झाला आहे। 5वा आता 2 तारखेला लागेल, पूर्ण नाही झाला आहे अजून। पण म्हटलं पहिलं दर्शन श्रावणी सोमवारी घ्यावं म्हणून बाळाला घेऊन आले। थोडी रिस्क होती तरी पण म्हटलं जाऊया आपण, स्वेटर वगैरे घालून त्याला। चिपळूणहून आलोय आम्ही। कुठून कुठून भाविक येत आहेत, छोटी छोटी बाळांना घेऊन येत आहे या ठिकाणी। परमेश्वर संपूर्ण
मार्लेश्वर भक्तांना सुख समृद्धी ऐश्वर्य देव असे आपण मार्लेश्वरजनी प्रार्थना करूया. टाइम डिजिटलसाठी दीपक मोहितेसह राजन बोडेकर, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.